पिलं काढली नाही जात आहेत, पण ह्या सगळ्या लोकांना विकत घ्यायला यांच्याकडे पैसे, ही विकाऊ लोक, हे नालायक लोक जे आज तिथे चाललेले आहेत. परवा संजय राऊतजींनी त्यांचं चांगलं वर्णन केलं. ही लोक जी गेलेली आहेत ह्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्त्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत, हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आले, हे जिंकून आले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाही आहेत आणि लोक त्यांना त्यांच्या मतदारसंघात तसेच्या तशी उत्तरं देतील. आज 6 खासदारांना त्या संबंधित घेऊन त्यांच्याबद्दल बोलत होतो. ओके. आणि त्याचबरोबर ओमराजेंकडून जास्त अपेक्षा होत्या, परंतु काल मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्ही जे दिलं त्यांना ते प्रेमच दिलं. एवढी वर्ष त्यांच्यासोबत उभं राहिलो, परिवार म्हणून सोबत उभं राहिलो, आणि अशा वेळेला सौदा करणं ह्या अशा काही गोष्टींसाठी स्वतःच्या नावाच्या स्वतःच्या परिवाराचं हे दुःखद आहे. मुंबईमध्ये 8% पाणी शिल्लक राहिलं आहे. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसलाय, काय सांगाल? एक हसता बोलता नाही येतं. हसता बोलता नाही येतं. भाजपने शिंदेचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे का आदित्यजी? अरे ये तो सिर्फ ट्रेलर है. सर मुंबईमध्ये केवळ 8% पाणी, सर मुंबईमध्ये 8% पाणी शिल्लक राहिलं आहे. मात्र हिंदी करू इंग्लिश करू सगळ्या भाषा. मराठी मुंबईमध्ये केवळ 8% पाणी शिल्लक राहिलं आहे आणि पहिल्यांदाच असं होत आहे की जे रिझर्व्ड पाणी आहे ते वापरण्याची वेळ येत आहे महापालिकेवर, आणि अशी देखील सांगण्यात येते की जे सांडपाणी आहे त्याची प्रक्रिया करून पिण्याच्या पाण्यात त्याचं रूपांतर. मी हे अनेकदा आधी पण म्हटलेलं आहे आणि आता पण म्हणत आहे. आपण पाहिलं असेल भाजपला देशात दंगे करता येतात, गदारोळ करता येतो, प्रचार खूप चांगला करता येतो, एक वेगळं वातावरण बनवता येतं. लोकांची जी मनं आहेत ती तशी एका वेगळ्या प्रकारे मतभेद किंवा ते सगळं करून लोकांना एकदम त्या कसं त्याच्यात खेचायचं हे येतं. पण महत्त्वाची गोष्ट एवढंच आहे की भाजपला शासन करता येत नाही, सरकार चालवता येत नाही. आत्ता आपण पाहिलं असेल मुंबईला इतिहासात पहिल्यांदा पाण्याचा कट, तर आपण ठीक आहे वर्षानुवर्ष थोडं ते पाणी ॲडजस्ट करायला लावतो, पण पाण्याचा कट 10% सांगूनही मला वाटतं जास्ती लागलेलं आहे. जे पाणी येतं आहे ते गढूळ पाणी येत आहे, आणि असं सगळं मुंबई कधी अशी चालत नव्हती आधी. आता नुसतं पाण्याचे कट नाही तर विजेचे कट देखील लागायला लागलेले आहेत. BSTचा पॉवर ट्रिपिंग व्हायला लागलेला आहे, आणि एवढं नुसतं मुंबईत नाही तर पुण्यात आलटून पालटून पाणी यायला लागलेलं आहे. म्हणजे इथेनॉल सगळ्यासाठी पाणी खेचत आहेत, पण अजूनही लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही आहे. आणि म्हणून भाजप सरकार चालवण्यापेक्षा नुसतं तोडफोड कशी करायची, लोकांचे पक्ष कसे फोडायची, लोकांची घरं कशी तोडायची ह्याच्यावर लक्ष केंद्रित करू नये. थोडं ह्याच्याकडून लक्ष काढलं, निवडणुकीकडून लक्ष काढलं, आणि शासन जिथे जिथे जिंकलेत ते चालवण्यात जर लक्ष दिलं तर सरकारं अजून चांगली चालू शकतात. पण हेच माझं म्हणणं आहे की हे आमदार फोडा, मग आता खासदार फोडू, मग आता आम्ही परत एकदा तुमचे आमदार फोडू, मग नगरसेवक फोडू. थोडं तरी लक्ष तुम्हाला ज्याच्यासाठी निवडून दिलं असेल त्या निवडणूक आयोगाने त्याच्यावर तर टाका. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, जो डिसॅलिनेशन प्लांट, जो आम्ही समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्लांट आम्ही काढत होतो, तो जर 2021 साली जो आम्ही मंजूर केला होता तो आत्तापर्यंत पूर्ण केला असता, 2025 साली पूर्ण व्हायला पाहिजे होता, तर ह्यानं आज ही पूर्ण मुंबईकरांवर वेळ आणण्याची पाळीच नसती आली. नाशिकमध्ये गोविंद गीतेला जो अपेक्षित होता त्याला तुमची मदत झाली, तुमच्याकडून काही असं केलं संजय राऊत म्हटले. मग अशी सांगितलं ना मी, जे खासदार निघून गेले ते एक सांगतायत की निधी मिळत नव्हता, म्हणजे आष्टीकर असतील किंवा ओमराजे निंबाळकर, त्याच्यामुळे हे पाऊल उचलावं लागलं. म्हणजे दुसरी बाजू ही पण दिसत आहे की हे सरकार कसं मतभेद करतं, हे एक फार महत्त्वाचं आहे. आज आम्हाला इथे सगळे जे आम्ही आमदार उभे आहोत, आम्हाला कोणालाही निधी मिळत नाही आहे. जेव्हा कुठचंही आत्ता एवढ्या 80 वर्षाचा जो इतिहास आहे आपल्या देशाचा, जी कुठची सत्ताधारी पक्ष असतील, विरोधी पक्षाला देखील थोडाफार पण तो निधी तरी द्यायचे, कारण आम्ही जे येतो ते जनतेतून निवडून येतो. जर तुम्ही आम्हाला निधी नाही दिलात तर अन्याय हा फक्त आमच्या मतदारांवर नाही तर तुमच्या पण मतदारांवर तेवढाच होतो, कारण सगळे ह्या देशाचे नागरिक आहेत. हे जरी असलं तरी आम्हाला जे निवडून दिलेलं आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे, भाजप विरोधी म्हणून दिलेलं आहे, आणि राष्ट्राच्या हितात, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे. हे जे कोणी पलटतात ना तिथे निधी द्या ते काही मतदारसंघाच्या निधीसाठी नाही, स्वतःच्या खिशांसाठी पळून गेलेले आहेत. हा सौदा केलेला त्यांनी. आता तुम्ही हेच तर सांगितलं ना मी, आर्थिक कोंडी म्हणजे पैसे कोणाचे, जनतेचे आहेत ना. तुम्ही स्वतःच्या सत्तेसाठी वापरता, लोकांची पक्षांची तोडफोड करण्यासाठी वापरता. हे पैसे जे आहेत ते जनतेचे, जनहिताचे, कसे वापरले गेले पाहिजे.
पण एका बाजूला तुम्ही पाहिलं असेल मिसिंग लिंकवर पुण्याच्या आत्ता मी गेलो होतो परवा, मला तुम्ही 10 मीटर दाखवा जे सपाट असेल, तिथे पण भ्रष्टाचार दिसतोय, वरती खालती रस्ता आहे. एक रस्त्याने चांगला बनवलं दाखवा मला, नॅशनल हायवे दाखवा किंवा स्टेट हायवे दाखवा किंवा MSRDCचं दाखवा. हा तुमचा मागा पाऊस लांबणीवर गेला आहे, शेतकरी आवाजलेले आहेत, पेरणी पेंडिंग आहे, आर्थिक अडचणीमध्ये शेतकरी आर्थिक अडचणी आहेत शेतकऱ्याला. अशा वेळी कर्जमाफीबाबत ज्या अटी आहेत त्याबाबत आपण नाराजी व्यक्त केली. एकंदरीत या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यापेक्षा आता खासदार थोडी हेच तर मी सांगतोय. म्हणजे हे सगळं सोडून भाजप आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत आणि त्यांचे जे गुलाम पक्ष आहेत ते नुसतं खासदार कसे फोडायचे, आमदार कसे फोडायचे, सत्ता अजून कशी प्राप्त करायची. आणि ह्यांना परत एकदा सांगतोय, आमचे आमदार खासदार का फोडतात? कारण यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलायचं आहे. ह्या देशाच्या जनतेने 2024मध्ये ह्यांना रोखलं, 2040वर रोखलं आणि म्हणून हे सगळे खासदार निवडून दिले होते. आता हेच खासदार फोडून त्यांना परत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलायचं आहे. ज्या आमदारांना शेतकरी मुंबईत दिलं तेच आमदार स्वतःच्या स्वमनाने पक्ष बदल करतात, तर यांच्यावर कारवाई व्हायला 100% होणार आणि हे डिस्क्वालिफाय होणार. जर ह्या देशात न्याय प्रक्रिया असेल तर ती न्याय प्रक्रिया आहे ना डिस्क्वालिफाय करेल, जर असेल तर. पूर्ण मराठी उद्या मग हिंदी. मुंबई महानगरपालिकेचा होता, पाहिला गेला तर आता शिंदे गट जो आहे महापालिकेतला तो म्हणतोय की गट नाही, ती कटकट आहे हो यांची. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभेचे निकाल लागले होते, त्यानंतर महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, मात्र त्याच यशाला वोट जिहाद म्हणून मी आज परत तुम्हाला सांगतो, महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हे जी त्यांनी तोडफोड केली हे 6चे 6 जे आहेत विकाऊ लोक, त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा एकदा भाजपच्या चेहऱ्यावर जे कोण त्यांचे प्रमुख नेते असतील त्यांच्या चेहऱ्यावर आज निवडणूक लढवावी, आज पण त्यांना हरवून दाखवावी. नवी मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करून डान्स बार अद्यापही सुरू आहेत. आदित्यजी नवी मुंबईच्या बहिष्कारावरती भास्कर जाधवांना भास होतोय असं काल सीएम बोलले. नवी मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करून डान्स बार अद्यापही सुरू आहे. मागच्या अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा अधिवेशनाच्या काळापुरती हे डान्स बार बंद केला. पण आता जो लोकशाहीने व्हिडिओ दाखवला त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल जे नवी मुंबईचे आहेत महेश बचोटे यांचा थेट त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ त्यांचा पाहायला मिळतो. आता त्यांना कोण बचवते? तुमचा पहिला प्रश्न होता तो झाला. हा मग आमच्या वरळीचा एक शेवटचा प्रश्न दिला. आता खुलेपणाने दिसत आहे. भास्कर जाधवांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, मिलिंद नार्वेकर आला तर काय झालं, त्याच्यावर आज मिलिंद नार्वेकरांनी मी देतो उत्तर, मी देतो त्यांना नका अरे मला वाटतं ह्याच्यात एवढे देशात आणि राज्यात एवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत ना, ह्यांनी पण तेवढे इम्पॉर्टन्स दिलं नाही, त्यांनी पण इम्पॉर्टन्स दिलं नाही. हे चालू असतं ना, आता आपल्या वरळीत किती चालू असतं, थोडं चालू असतं. आदित्य जी, आज जो 6 बागी सांसद हैं वो औपचारिक बागी नहीं, डरपोक है और बिकाऊ है. वो शिवसेना के शिंदे गुट में शामिल हो जाएंगे, इस बात की चर्चा है कि प्रेस कॉन्फ्रेंस होगी, इस पे क्या प्रतिक्रिया है ओवरऑल? जो 6 बागी नहीं बिकाऊ सांसद है वो चुन के आए थे उद्धव बालासाहेब ठाकरे इनके चेहरे पे. जो वो चुन के आए थे वो महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के चेहरे पे. वो जो चुन के आए थे वो भाजपा के खिलाफ आए थे, जिस भाजपा को इस देश का संविधान बदलना है. आज भाजपा इनको तोड़फोड़ करके जो अपने पक्ष में अपने दल में शामिल करना चाहती है, दलदल में शामिल करना चाहती है, वो इसीलिए करना चाहती है ताकि वो देश का संविधान बदल सके. उनको 2/3 जो मेजॉरिटी है वो ही प्राप्त करना चाहती है और ताकि देश में संविधान बदल सके, यही उनका लक्ष्य है. पिछली बार जो लड़ाई एक कैसे करें? पिछली बार जो शिवसेना में फूट हुई थी उसके बाद जो कानूनी लड़ाई थी वो लंबी चली, अब तक खत्म नहीं हुई है. दूसरी बार ये लड़ाई आप कैसे जीतेंगे, इसके लिए क्या करेंगे? और गोवा का भी केस पेंडिंग है. यही तो बात है. अगर इस देश में कानून व्यवस्था है, न्याय प्रक्रिया है, तो हम यही अपेक्षित करते हैं कि न्याय हमें मिले. ये न्याय सिर्फ हमारे पार्टी के लिए नहीं है. जैसे आज हमारी पार्टी को तोड़ा है वैसे आम आदमी पार्टी को भी तोड़ा, टीएमसी को तोड़ा है, कल कोई भाजपा को जाके तोड़ेगा. लेकिन क्योंकि ऐसे राक्षस तो उधर भी जा सकते हैं, लेकिन यही बात है कि अगर हम कानून से चले, क्या हम संविधान से चले, तो फिर इस देश में संविधान का अगर राज्य हो और संविधान का राज हो तो हमें न्याय मिलेगा. यही अपेक्षा है और अगली तारीख जब है तभी न्याय मिलेगा, यही हम अपेक्षा कर रहे हैं. पार्टी में जो सांसद बागी है वो बार-बार ये कह रहे हैं कि हमें फंड नहीं मिल रहा था इसलिए जाना जरूरी है. अपने कार्यकर्ताओं से बात करते हुए कहते हैं क्या सत्ता के साथ जाना बहुत जरूरी है, क्योंकि क्या कभी उन्होंने आपके पास ये शिकायत की थी, क्या सिर्फ फंड? हम सारे जो यहाँ विधायक हैं हमें भी जो स्पेशल फंड है वो कभी नहीं मिलता, वैसे ही ना सांसदों को मिलता है. लेकिन ये लड़ाई फंड के बारे में नहीं है. लोग भी समझते हैं कि ये भाजपा का जो शासन है वो शासन पे नहीं ध्यान देता है. आज देखो किसानों का कर्जा माफ़ नहीं हुआ है ठीक तरीके से. महिलाओं को लाडली बहना योजना से 80 लाख महिलाओं को निकाला है. बहुत सारे प्रश्न हैं. आज महंगाई बढ़ती जा रही है, गैस डीजल पेट्रोल के तो सवाल है ही,
लेकिन ये सारी बातें छोड़ के नीट का भी सवाल तो है ही, ये सारी बातें एक तरफ, और भाजपा का जो एक सत्ता पिपासु वृत्ति है उनकी, वो तो दिख रही है। उनको 2/3 मेजॉरिटी चाहिए ताकि वह संविधान बदले। और आज ये जो फंड के बारे में बात कर रहे हैं, ये तो स्पष्ट कर रहे हैं कि भाजपा का शासन फेयर नहीं है, अनफेयर है। आदित्य विधायक कह रहे हैं कि ऑपरेशन टाइगर 2 आज खत्म हुआ, टाइगर 3 ऑपरेशन की शुरुआत हुई है। शिवसेना विधायक ये मेरे साथ कई है, विधायक हमारे संपर्क में हैं। यही करते रहो, जिंदगी भर यही करते रहो, लेकिन शासन कब चलाओगे? आज जनता भी सवाल पूछ रही है कि आपको ये विधायक या खासदार, ये सांसद तोड़ने के लिए जितना पैसा लगता है, 2-3 किसानों का कर्जा तो मुक्त करके दिखाए उतने पैसों में। यही बात है ना कि आज चुन के किस लिए दिया था, क्यों दिया आपको चुन के? सारा शासन एक तरफ और आपके जो ये गंदे काम है वो आप उसी में व्यस्त हो।